यंदा मान्सून जो आहे तो केरळमध्ये लवकर दाखल होईल असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र सध्या मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आपल्यासोबत स्वतः पुण्याच्या IMDचे हवामानशास्त्रज्ञ SD सानप सर आहेत. सर, सध्या मान्सून जो आहे तो कुठपर्यंत आलेला आहे किंवा त्याची पोषक स्थिती जी आहे, सुरुवातीला केरळमध्ये आपल्याला मान्सून जो आहे तो पाहायला मिळतो. सध्याची परिस्थिती काय आहे? मान्सूनसाठी पोषक वातावरण जे आहे ते केरळमध्ये निर्माण झाले? सध्या मान्सूननी अरबी समुद्राचा काही भाग, श्रीलंका, त्यानंतर श्रीलंकेचा पूर्ण भाग अजून कव्हर नाही झालेला, श्रीलंकेचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटे आहेत ते पूर्ण कव्हर झालेले आहेत. आणि केरळमध्ये तो 26 म्हणजे भारतीय हवामान विभागाकडनं सांगण्यात आलं होतं की 26 मेला तो केरळमध्ये दाखल होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामध्ये 4 दिवस प्लस किंवा मायनस होऊ शकतात. तर अजून 2-3 दिवस आपल्या हातात आहेत. आणि आत्ता जरी मान्सूनचे वारे सक्रिय झाले असले तरी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण अरबी समुद्रामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं वाऱ्यांची गती इतकी नाही आहे आणि त्यामुळं ढगनिर्मिती इतकी होताना आपल्याला केरळमध्ये दिसत नाही. त्यामुळं आपण कंडिशन मॉनिटर करतो आहे आणि यामध्ये जर काही चेंजेस असले तर तसं कळवलं जाईल. यंदा अल निनोचं संकट जे आहे ते सांगितलं जातंय. तशी काही परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते का की महाराष्ट्रामधला मान्सून जो आहे तो कदाचित लांबणीवरती जाऊ शकतो? मान्सून येणं आणि एल निनो याचा काही संबंध नाही आहे डायरेक्टली. म्हणजे काही वर्षे असं होतं की ज्यावेळी एल निनो आहे तर मान्सून, पण काही वर्ष असे पण आहे ज्यामध्ये मान्सून खूप फास्ट प्रोग्रेस झालेला आहे आणि आलेला आहे एल निनो वर्षांमध्ये सुद्धा. परंतु ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी सरासरी पाऊस जो आहे सीझनचा, म्हणजे जून ते सप्टेंबरचा, तो कमी झालेला बऱ्याच वर्षे आपल्याला दिसून आलेला आहे. आणि यावर्षीच्या भारतीय हवामान विभागाचा जो अंदाज आहे सीझनल फोरकास्ट, यामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की तो सरासरीच्या 92% इतकाच पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की अनेक ठिकाणी सध्या पिकं जे आहे ते पाण्याअभावी जळून चाललेली आहेत किंवा आता पेरणीचा हंगाम जो आहे तो कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होईल. मान्सून पूर्णपणे स्थिर झाल्याशिवाय पेरणी करावी किंवा न करावी, शेतकऱ्यांना काय आवाहन? ॲक्च्युली कृषीविषयक जे सल्लागार आहेत किंवा जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कृषी आपलं जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे किंवा मंत्रालय आहे त्यांच्याकडनं ज्या सूचना येतात त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कृषीविषयक हवामानाचा सल्ला दिला जातो दर आठवड्याला भारतीय हवामान विभागाकडनं, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि भारतीय हवामान विभागाचं मौसम आणि मेघदूत हे 2 ॲप आहेत, ते तुम्ही नक्कीच डाउनलोड करावेत आणि त्यात तुम्हाला तुमच्या भागातली माहिती मिळेल असं मी सांगेन. जरा थोडं इमेजच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांना दाखवता येईल का की सध्या मान्सूनची स्थिती काय आहे, तो सध्या केरळमध्ये कुठपर्यंत आलेला आहे किंवा केरळमध्ये पोषक स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे? आता आपण इथं बघू शकतो हे जो मॅप आहे यामध्ये इथं जे ढग आहेत ते सगळे अरबी समुद्रात आहे आणि इथं केरळच्या तिथे ढगनिर्मिती आहे, परंतु इतकी नाही जितकी मान्सून डिक्लेअर करण्यासाठी पाहिजे असते. आणि त्याचबरोबर विंड जे आहेत ते सुद्धा इतक्या तीव्रतेने तिकडे जाताना दिसत नाही आता. आणि अंदमान सी किंवा अंदमान निकोबार बेटे असतील तिकडं चांगल्या प्रकारे पाऊस होताना दिसतो, निर्मिती झालेली आहे. त्यामुळं आता आणि श्रीलंकेच्या भागात पण तो येऊन गेलेला आहे, म्हणजे त्याची आगमन ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे आता आपण सध्या कंडिशन जे आहे ते मॉनिटर करतोय आणि त्यामध्ये काही चेंजेस असेल तर तसं सांगितलं. 1-2 दिवसांमध्ये केरळमध्ये सुद्धा मान्सून अजून तसं अधिकृत स्टेटमेंट दिलं गेलेलं नाही, परंतु तसं आपण नक्कीच प्रेस रिलीजमध्ये किंवा बुलेटिनमध्ये तसं सांगू. म्हणजे आता पोषक स्थिती तरी निर्माण व्हायला सुरुवात झाली? हां, नक्कीच. म्हणजे आता तिकडे वाऱ्यांची जी दिशा आहे ती नक्कीच बदललेली आहे. आता साऊथ वेस्टर्ली विंड्स किंवा निवृत्ती मोसमी वारे तिकडे दाखल झालेले आहेत. पण आता बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत, फक्त ते वारे दाखल झाले म्हणजे मान्सून आला असं नाही, तर आपल्याला बाकीच्या काही कंडिशन्स असतात त्यासुद्धा सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे आणि ते भारतीय हवामान विभाग मॉनिटर करत आहे. आपण पाहतोय की 26 तारीख जी आहे ती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेली होती. मात्र 1-2 दिवसांमध्ये तिथली परिस्थिती जी आहे ती बदलू शकते. मात्र सध्या केरळमध्ये पोषक स्थिती जी आहे ती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. 1 ते 2 दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरापर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव